अमरावती महानगर पालिका इलेक्शन 2017 में आपकी अपेक्षाएं एवं आपकी समस्याएं जानने के लिए मैं शबनम आ रही हूं आपके प्रभाग में। नमस्कार मंडळी, मी प्रसाद येतोय तुमच्याकडे अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017च्या या रणसंग्रामात। माझा उमेदवार कसा असावा? देखते रहिए VCN न्यूज पे रणसंग्राम 2017। पाहत रहा VCN न्यूज वर रणसंग्राम 2017। पाहत रहा VCN न्यूज। अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017च्या या निवडणूक रणसंग्रामामध्ये आम्ही येत आहोत आपल्या प्रभागापर्यंत। आपल्या समस्या, आपल्या अपेक्षा, आपला उमेदवार कसा असावा हे जाणून घेण्यासाठी बघत रहा GTPL सेटअप बॉक्स नंबर 72 वरती आणि UCN सेटअप बॉक्स नंबर 81 वरती रोज सायंकाळी 7 वाजता, पुन्हा प्रक्षेपण रोज रात्री 10 वाजता आणि परत एकदा रोज सकाळी 10 वाजता VCN न्यूज वरती निवडणूक रणसंग्राम। नमस्कार अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक रणसंग्राम 2017 में कैमरामैन वैभव के साथ मैं अश्विनी आप सभी का हार्दिक स्वागत करती हूं। आज हम आए हैं VCN टीम की तरफ से अमरावती स्थित गाडगेनगर में। बढ़ते हैं यहाँ के छात्राओं की और उनसे पूछते हैं उनके विचार कि एक नगर सेवक कैसा होना चाहिए गाडगेनगर स्थित राधानगर में। नमस्कार। हाँ जी नमस्ते। आपकी इच्छा अनुसार आपका नगर सेवक कैसा होना चाहिए, उसमें क्या क्या खूबियां होनी चाहिए? नगरसेवक म्हटलं तर बोलण्यासाठी भरपूर काही असते, म्हणजे बोलण्यासाठी म्हणजे सांगितलं ना की नगरसेवक म्हटले की आपण म्हणतो की त्याची डेफिनेशन तयार करायची झाली आपण म्हणतो फक्त रस्ते तयार करणं आणि लाईट बिलची व्यवस्था करणं हेच नसते, तर त्याच्यासाठी बाकीच्या लोकांच्या इच्छा काय आहे ते त्यांच्या जाणून घेऊन त्यांच्यासाठी व्यवस्थित सुधारणा करणं, ते त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्यासाठी वागणूक देणं हे म्हणजे आपल्याला करणं आवश्यकच आहे आतापर्यंत, पण त्यानुसार त्यांनी वागलं पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे। और जितने भी युवाएं हैं वो अब भी बेरोजगार हैं, जितनी भी डिग्रियां की हैं उन्होंने BEd D.Ed जितनी भी डिग्रियां की हैं, डिप्लोमा किया है, फिर भी वो बेरोजगार है, उनको कोई भी रोजगार नहीं है। तो इसके लिए हमारा जो नगर सेवक चुनकर आएगा उनको क्या योजनाएं बनानी चाहिए? हमारे हिसाब से उन्होंने कोई एक ऐसे एक कमिटी बनवायला पाहिजेत की त्या कमिटीमध्ये असं एक प्रोग्राम व्हायला पाहिजे की तिथे आपण येऊन लोकांना मार्गदर्शन केलं पाहिजे, ज्या मार्गदर्शनातून लोक प्रोत्साहित होऊन काहीतरी करण्याच्या मागे लागतील असं काहीतरी प्रोग्राम केला पाहिजे। अच्छा, जो हमारा मतदाता होता है, जो वोट करता है वो 18 साल से ऊपर का होता है, तो उसके अकॉर्डिंग अगर आप वोट करेंगी तो उसमें सामने वाले प्रतिनिधि चुनने के लिए आप उसमें क्या क्या खूबियां देखते हैं, क्या क्या अच्छाइयां देखते हैं? वो वेल एजुकेटेड होना चाहिए या नहीं होना चाहिए? वो ऑब्वियसली एजुकेटेड होना चाहिए, बिकॉज अगर वो एजुकेटेड नहीं है तो वो अगली जनरेशन को नहीं समझ सकेगा, उनके पॉइंट ऑफ व्यू नहीं समझ सकेगा, उसको पता चलेगा कि एजुकेशन की क्या वैल्यू है। और सेकेंडली अगर हम देखें तो नॉन एजुकेटेड वाले कहाँ है और एजुकेटेड वाले कहाँ है आपको भी पता है। और जैसे कि युवाओं के लिए उन्होंने क्या योजनाएं बनानी चाहिए एजुकेशन में लेकर, या फिर महिलाओं के लिए भी कैसी कैसी योजनाएं बनानी चाहिए उनकी सुरक्षा के लिए? महिलाओं के लिए उन्होंने कुछ ना कुछ तो सुरक्षा करनी चाहिए। हर डिपार्टमेंट में एक कोई तो भी ऐसे महिला अधिकारी रखनी चाहिए जो महिलाओं की सुरक्षा को देखे, और उन्होंने क्लासेस निकालनी चाहिए सबसे पहले MPSC UPSC के, क्योंकि MPSC UPSC के क्लासेस की फीस बहुत ज़्यादा है, सब नहीं अटेंड कर सकते, और ज़्यादा से ज़्यादा अच्छे कोर्सेज दिल्ली या पुणे साइड में ही है, तो मतलब अमरावती साइड में भी ऐसे कोई, और कम पैसों की फीस में, मतलब फीस कम होनी चाहिए, ऐसी कोई क्लासेस उन्हें निकालनी चाहिए। एक्सक्यूज मी मैम, अगर विकास के बारे में देखा जाए तो नाली, सड़कें, बिजली, पानी, इन सब की प्रॉब्लम से अगर विपरीत कोई प्रॉब्लम है, कोई समस्या है, तो उसका डेवलपमेंट कैसे, कौन सी ऐसी परिभाषा देंगे आप डेवलपमेंट के लिए? त्यांनी नक्कीच काहीतरी केलं पाहिजे, त्यांच्यावर आपण एवढे सारे हे करतो, अपेक्षा करतो, पण त्यांनी काहीतरी केलं पाहिजे बस। जैसे कि हम वोट देते हैं तो कुछ ना कुछ तो सोच कर सामने वाला हमारे एरिया में ये कमियां हैं, ये समस्या हैं, तो इसकी पूर्ति उसको करनी चाहिए। तो आप एज अ वोटर आप किसको वोट देती हैं, तो क्या सोचकर, उसमें क्या खूबियां देखकर आप वोट देती हैं? जेव्हा आपण वोट देतो जेव्हा आपण एखादी व्यक्ती नगरसेवक म्हणून उभी राहते तेव्हा ती व्यक्ती आपल्याला खूप सारे आश्वासनं देते की नाही आम्ही हे करू, बस इतकंच अपेक्षा असते की बा त्यांनी जेवढे पण आश्वासनं दिलेले आहेत तो ते पूर्ण करेल, इतकंच आमच्याकडून अपेक्षा असते। ओके, धन्यवाद। प्रेक्षकों, हमारे साथ कुछ यहाँ पर सीनियर सिटीजन भी हैं और कुछ पुरुष भी हैं, तो चलिए जान लेते हैं उनसे उनकी बाइट्स की वो क्या कहना चाहेंगे। नमस्कार सर, प्रतिनिधि आप चुनकर लाते हैं, नगर सेवक चुनकर लाते हैं, तो उसमें क्या क्या खूबियां होनी चाहिए? नगरसेवक हा चांगला प्रतिनिधी असायला पाहिजे
आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाही पाहिजे आणि वार्डात जो नगरसेवक विकास करू शकते अशाच नगरसेवकाला निवडून द्यायला पाहिजे. घराणेशाही राजकारण हे खपून घ्यायला नाही पाहिजे. तरुण वर्गाला जास्त नवीन माणसाला मतदान करायला पाहिजे. और सर ज्येष्ठ नागरिकों के लिए उन्होंने क्या क्या सुविधाएं उपलब्ध करवानी चाहिए? नागरिकांसाठी पिण्याची व्यवस्था, रस्ते आणि स्वच्छता, जे काही शासनाच्या नियमानुसार ज्यांना जे काही भेटत असेल ते द्यायला पाहिजे. धन्यवाद सर. सर आपके अनुसार आपका नगर सेवक कैसा होना चाहिए? उसमें वेल एजुकेटेड होना चाहिए या क्या क्या उसमें खूबियां होनी चाहिए? खूबियाँ बोलो तो बहुत एक आजकल के ऐसे काम करने वाला बहुत होना है इंटरेस्टिंग कि जिन्हें तैयार करके हर गरीब का इसका उसका उधर ख्याल देना चाहिए. और रास्ते हो गए, पानी पीने का पानी होगा, इसके तरफ ज़्यादा ख्याल देना चाहिए. सर आप लोगों के लिए, ज्येष्ठ नागरिकों के लिए क्या क्या उन्होंने सुविधाएं या क्या योजनाएं बनानी चाहिए? हाँ, वो योजना क्या है, कहीं पर भी चौरास्ते पर बोलो या कहीं पर भी बोलो, बैठने के लिए, बगीचे में थोड़ा सा बैठने के लिए, घूमने के लिए थोड़ी व्यवस्था करना चाहिए. और जैसे कि अभी ये निर्णय लिया गया है कि प्रभाग 4 वार्ड 1, तो वो निर्णय योग्य है या? अब क्या है कि गवर्नमेंट के दिल पर है ये, तो हम तो अपन तो कुछ बोल नहीं सकते. अब हमने बोले भी या उसका विरोध भी करे तो गवर्नमेंट तो हमको कुछ मान्यता देने वाला नहीं. आपका नगर सेवक कैसा होना चाहिए? वेल एजुकेटेड होना चाहिए या फिर क्या क्या उसमें खूबियां होनी चाहिए? एजुकेट तो होना ही चाहिए और विकास भी होना चाहिए. विकास सबसे महत्वपूर्ण. विकास मतलब किस तरीके का विकास? के नाली, सड़की, पानी नहीं, इसके अलावा भी कुछ और, जैसे योजनाएं बनाना, बेरोजगार को रोजगार देना है? हाँ, रोजगार वगैरह उपलब्ध करके देना है. जो गवर्नमेंट की जो आती पूरी फैसिलिटी वो मिलना चाहिए जनता को. जनता को सब मिलना चाहिए. यही इसके वजह से व्यायामशाला है और जो अपने महानगर पालिका ने जिम दिया है, जो बुजुर्गों के लिए दिया है, लेडीज को लिए दिया है, वो हमारे गाड़ीनगर या राधानगर में भी होना चाहिए. लोगों के लिए ग्राउंड खेलने के लिए. धन्यवाद सर. जैसे कि आपने देखा कि राधानगर स्थित सभी नगरवासियों का कहना है कि प्रेशराइज नहीं होना चाहिए और सबकी उनकी समस्याएं हल करनी चाहिए. चलिए बढ़ते हैं अगले प्रभाग की ओर. देखते रहिए VCN न्यूज अमरावती. नमस्कार अमरावती महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक रणसंग्राम 2017 में कैमरामैन वैभव के साथ मैं अश्विनी आप सभी का हार्दिक स्वागत करती हूं. आज हमारी VCN टीम आई है अमरावती स्थित चपराशीपुरा में, प्रभाग क्रमांक 8. चलिए जान लेते हैं यहाँ के नागरिकों से कि उनकी इच्छा अनुसार उनका नगर सेवक कैसा होना चाहिए और उनके परिसर में क्या क्या समस्याएं हैं. नमस्कार मैम, आपके अनुसार आपका नगर सेवक कैसा होना चाहिए? उनमें क्या क्या खूबियाँ होनी चाहिए? नगर सेवक अच्छा होना चाहिए, अच्छे अच्छे काम करना चाहिए और अच्छे रास्ते ऐसे अच्छे बनाना चाहिए. ऐसे किसी की मदद करना चाहिए, गरीब लोगों को मदद करना चाहिए ऐसे. अच्छा, हमारा जो नगर सेवक है वो वेल एजुकेटेड होना चाहिए या नहीं? हाँ चाहिए ना, एजुकेटेड सुशिक्षित चाहिए ना, सुशिक्षित चाहिए. अच्छा सर, सीनियर सिटीजन के लिए एक नगर सेवक को क्या क्या सुविधाएं करनी चाहिए, क्या क्या योजनाएं बनानी चाहिए ज्येष्ठ नागरिकों के लिए? पहले तो नगर सेवक जो है एजुकेटेड होना जरूरी है. उसके बाद में जो सरकारी जो समस्या आती है, सरकारी शासन जो योजना चलाती है, वो योजना नगर सेवक का काम है हर घर में पहुंचाना. और दूसरी बात ये कि जो जिस वार्ड में वो रहता है उस वार्ड की समस्या क्या है, रास्ते है, रोड है, संडास है, ये सब सुविधा होना चाहिए. उसको नगर सेवक कहते हैं. लोगों ने उसको चुन के देना चाहिए. सर, नाली, बिजली, पानी, इन सब की समस्या के विपरीत और कौन सी ऐसी समस्या है जिनकी पूर्ति एक नगर सेवक को करनी चाहिए? आणि रोजगार सुद्धा काहीतरी उपलब्ध करायला पाहिजे. जैसे कि बेरोजगार जितने भी मतलब युवा वर्ग है, एजुकेटेड होते हैं, डिग्री लेते हैं, डिप्लोमा लेते हैं, फिर भी वो बेरोजगार है, तो उनके लिए कैसी कैसी योजनाएं बनानी चाहिए? रोजी रोटी मिलना चाहिए आणि मजूरी के लिए कोई तो भी सुविधा करना चाहिए उन्होंने. डेली काम मिलने के लिए, डेली मिलने तो डेली तो मजूरी होना ना. और मैं महिलाओं के लिए एक नगर सेवक को कैसे क्या सुविधाएं करनी चाहिए उनकी सुरक्षा के लिए, या वो भी बेरोजगार रहते तो उनके लिए कौन सी योजनाएं बनानी चाहिए? वैसे मशीनों से टेलरिंग काम और डिजाइनर काम ऐसे करनी चाहिए. कौन सी सूत गिरने के सूत काटना, ये भी करना चाहिए ना महिलाओं के लिए. महिलाएं सुशिक्षित नहीं होती हैं, फिर भी वो कैसे न कैसे करके अपने घर को आगे बढ़ाती हैं, तो उनके लिए कैसी कैसी नई नई योजनाएं बनानी चाहिए? दळण केंद्र आहे, शेवड्यांची मशीन वगैरे अशी, आणि हाँ बचत गट वगैरे, ऐसे घर से घर उद्योग चलाना, ऐसे छोटे मोटे काम करना चाहिए.
सर, आपके अनुसार आपका एक नगर सेवक कैसा होना चाहिए? जैसे कि हम वोट देते हैं तो उसमें ये खूबियाँ देखते हैं कि हमारे नगर सेवक को ये करना चाहिए, वो करना चाहिए, वेल एजुकेटेड होना चाहिए, हमारे एरिया का, हमारे प्रभाग का विकास करना चाहिए। तो क्या क्या उसमें आप खूबियाँ देखते हैं? जो भी नगर सेवक वार्ड का होना चाहिए उसमें विकास किए हुए, उसमें हर चीज घरकुल लाए, ये लाए, गरीबों के लिए सुविधा लाए, अच्छा दिग्गत नेता होना। नहीं तो आजकल के नेता अपना पेट भरते, अपना घर भरते, अपने वार्ड में अच्छे अच्छे कार्यकर्ता, हर में वह वार्ड का मेंबर है, वह विकास होना चाहिए। झोपड़पट्टी में घरकुल की योजना आना चाहिए, पानी की समस्या है, लोगों को हर समस्या है। इस वार्ड के लिए जो भी अगर अच्छा नेता है वो नेता होना चाहिए। और सब पब्लिक की, जनता की सुविधा होना चाहिए। सर, जैसे कि ये निर्णय लिया गया है प्रभाग 4 वार्ड 1, तो उसके बारे में ये योग्य है या अयोग्य है, क्या कहना चाहेंगे? दो के वार्ड होना था, ये जो 4 का प्रभाग बनाया वो गलत बनाए, क्योंकि इसमें विकास नहीं होगा। कैसे क्या विकास नहीं होगा? क्या सोचकर आपने कहा कि जैसे अयोग्य है? विकास ये करते नहीं ना, ये 4 अपना अपना सब देखते रहिए, पूरे वार्ड प्रभाग का विकास ही नहीं करते। ये पढ़े लिखे होना, वेल एजुकेटेड होना, अनपढ़ों को टिकट दे देते, वो उनको कुछ समझता नहीं कारपोरेशन का हाल, इसलिए कुछ विकास होता नहीं बराबर। और बूढ़ों के लिए गार्डन, कोई आश्रम ये बनाना चाहिए, रास्ते नालियां तो बनी रहे, सरकार की योजना ही है। और विकास सर, हाल ही में जैसे कि अभी गणतंत्र दिवस था 2 दिन पहले, तो उसमें कैसे युवाओं का देश प्रेम इस तरीके से रहता है कि गाड़ियों में घूमना, फ्लैग लेकर घूमना, तो उस तरीके का देश प्रेम होना चाहिए कुछ और डिफरेंट तरीके से। उसको थोड़ी बोलते झंडे हाथ में लिए स्टंट करते हुए चले गए, लोगों को मार ठोक करके, उसके देश प्रेम थोड़ी बोलते उसको देश प्रेम नहीं, गलत है ना। ये जो लोग घूमते ना गाड़ियों पर आजादी के दिन, तो ये गलत घूमते ना। सर, देखा जाए तो विकास की परिभाषा नाली, पानी, बिजली, इन सब की समस्या के विपरीत और ऐसी कौन सी परिभाषा देंगे आप विकास? गवर्नमेंट की वो लोगों को समझाना और लेकर आना अपने प्रभाग में, वार्ड में, शहर में, वो तो हर नगर सेवक का काम है ना। धन्यवाद सर। तो प्रेक्षकों, आज हम आए थे अमरावती स्थित चपरासीपुरम में प्रभाग क्रमांक 8। चलिए बढ़ते हैं अगले प्रभाग की ओर। तब तक के लिए देखते रहिए VCN न्यूज अमरावती। नमस्कार अमरावती। अमरावती महानगर पालिका इलेक्शन 2017 में आपकी अपेक्षाएं एवं आपकी समस्याएं जानने के लिए मैं शबनम आ रही हूं आपके प्रभाग में। नमस्कार मंडळी, मी प्रसाद येतोय तुमच्याकडे अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017च्या या रणसंग्रामात। माझा उमेदवार कसा असावा? देखते रहिए VCN न्यूज पे रणसंग्राम 2017। पाहत रहा VCN न्यूज वर रणसंग्राम 2017। पाहत रहा VCN न्यूज। अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017च्या या निवडणूक रणसंग्रामामध्ये आम्ही येत आहोत आपल्या प्रभागापर्यंत। आपल्या समस्या, आपल्या अपेक्षा, आपला उमेदवार कसा असावा हे जाणून घेण्यासाठी बघत रहा GTPL सेटअप बॉक्स नंबर 72 वरती आणि UCN सेटअप बॉक्स नंबर 81 वरती रोज सायंकाळी 7 वाजता, पुन्हा प्रक्षेपण रोज रात्री 10 वाजता आणि परत एकदा रोज सकाळी 10 वाजता VCN न्यूज वरती निवडणूक रणसंग्राम। नमस्कार अमरावतीकर, कॅमेरामॅन राहुल सोबत मी प्रसाद। VCN न्यूज प्रस्तुत अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017च्या रणसंग्राम या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे। प्रेक्षको, आज आपण प्रभाग क्रमांक 17 गडगडेश्वर या प्रभागात आलेलो आहोत। इथे लोकांशी आपल्याला बातचीत करायची आहे, येत आहे ना मग सोबत? चला तर प्रेक्षको, आपण प्रभाग क्रमांक 17 गडगडेश्वर या भागात आलेलो आहोत। इथे लोकांशी आपल्याला बातचीत करायची आहे। नमस्कार काका, तुमचं नमस्कार, चर्चेत मनापासून स्वागत आहे। आम्ही अमरावती महानगरपालिका 2017च्या निवडणुका येऊन ठेवलेल्या आहेत। सर्वप्रथम तुमच्या मनात काय की तुमचा नगरसेवक कसा असायला पाहिजे? विकास करणार नगरसेवक हवा, प्रत्येक रोड, नाल्या वगैरे सर्व प्रभागाचा विकास। तुमच्या मनात काय काका, तुमचा नगरसेवक कसा असायला पाहिजे? विकासशील असला पाहिजे। बाबा, तुम्हाला काय वाटतं कसा असायला पाहिजे तुमचा नगरसेवक? चार नगरसेवक असा आला पाहिजे मला की चांगले विचार, चांगलं धोरण, चांगलं कर्तव्य करणारा असं माणसं निवडून द्यावा विचार आहे। कारण खाऊन ढोबळ खाणं काही अर्थ नाही आणि मग शुद्ध मनाने त्यांना अंतकरणानं काम केलं पाहिजे आणि गजानन महाराजांची शपथ देऊन त्यानं काम केलं पाहिजे, तेच आमचं म्हणणं।
आपण काय सांगणार काका, तुमच्या नगरसेवक कसा असायला पाहिजे? एकदम चांगला झाला पाहिजे, काम करणारा, लोकांचे औषध बोलणारा, चालणारा, फिरणारा, कोणाची भेट घेणारा, प्रत्यक्ष बोलून आपलीची भेट सामील केली पाहिजे. काम न केल्याबद्दल आम्ही त्याला एकंदरीत या प्रभागातील लोकांना त्यांचा नगरसेवक काम करणार असला पाहिजे आणि सतत संपर्कात राहणार असला पाहिजे. नाहीतर आज आता मतदान आहे, निवडणुकीच्या 6 महिने आधी तो संपर्कात राहतो. आपल्या हे आपलं जे कुदळ पावडं घेऊन तो निघतो, ते उघडण्याचे व्यवहार चालूच असतात त्याचे. दादा नमस्कार, तुमचं चर्चेत स्वागत आहे. मनात तुमचा नगरसेवक कसा असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? माझ्या मतानुसार तर नाही, माझे वडिलोपार्जित लोक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार काय आपला नगरसेवक विकास करणार असला पाहिजे, संवाद साधणार असला पाहिजे, जेणेकरून की आपल्या समाजात किंवा आपण ज्या ठिकाणी राहतो तिथील समस्या त्यांनी नागरिकांकडून जाणून घेतल्या पाहिजे, त्या वेळोवेळी पूर्ण करून दिल्या पाहिजे. असा विकास करणारा नगरसेवक आपल्याला मिळावा अशी सर्वांची इच्छा आहे. अच्छा, तर आता येणाऱ्या 2017च्या महानगरपालिकेला आपण सगळेजण सामोरं जातात, तर तुमचा नगरसेवक निवडत असताना तुम्ही त्यात कुठल्या गोष्टी बघणार आहात, कुठले गट, तो कसा असावा, काय? पहिली गोष्ट म्हणजे नगरसेवकाकडे काय नैतिक जबाबदारी असली पाहिजे. नैतिक जबाबदारीनुसार त्याची बुद्धिमत्ता पाहतो आपण आणि त्याचा जो समाजाकडे जो कल आहे त्या कलानुसार आम्ही त्याला बुद्धीनुसार त्याला आम्ही मतदान करू आणि आपला नगरसेवक आपल्या कामी आणि आपल्या सर्व समस्या सोडून या प्रकारे आम्ही नगरसेवकाला दृष्टीत ठेवून त्याला मतदान करू. साहेब, यापुढे तुम्ही नगरसेवक निवडत असताना त्यात कुठल्या गोष्टी बघणार? बरेचसे शिक्षण वगैरे किती काय झालं तेव्हाच वार्डाचा विकास होईल, प्रत्येक गोष्टीची चर्चा होईल, म्हणजे तो समोर जायला मार्ग काढेल, नाही तर अडाणी माणूस काही काढू शकणार नाही. प्रत्येक काम आहे आपल्या वार्डामध्ये, नाल्यांचा आहे, गटार योजना आहे, रस्ते आहे, त्याच्यावर विकास झाला पाहिजे. अशा गोष्टी काय बाबा, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येईल की स्मार्ट लाईट, चांगले रस्ते, नळाला पाणी, हे सगळं आहे हो, पण नेमकी विकासाची परिभाषा काय असायला हवी? विकास याच्याही पलीकडे असतो का? पाहिला तर विकास इथे पलीकडे असतो, परंतु दाखवणं आणि काम न करणं हे सर्व लोकांना दिसून राहिलं. कोण काय करून राहिलेलं मान मर्यादा नाही. जिथं आमच्यासारखे लोक आहेत त्याचा अपमान होत आहे. एवढंच माझं. तुमचं काय म्हणणं आहे? नगरसेवक असा असायला पाहिजे. विकासाची कामं आता जवळपास आम्ही इथं 20 वर्षापासून राहत आहे, पण या 20 वर्षात या प्रभागामध्ये किंवा या वार्डामध्ये अजूनही काही कामं झालेली, जशा मूलभूत सुविधा सुद्धा नाही, रस्ते नाही, नाल्या नाही आणि प्रभाग पडल्यामुळे 4 नगरसेवक येणार आहे. आता या अगोदरही असंच झालं होतं. जेव्हा आम्ही 4 नगरसेवकांना निवडून देतो तेव्हा जर पहिल्याकडे जातो तर तो म्हणतो आम्ही तुमच्या वार्डातून निवडून आलो नाही. असे नगरसेवकाचे आम्हाला प्रश्न असतात, किंवा तुम्ही मला मतच दिले नाही. जो मागच्या वर्षी आमच्या इथं नगरसेवक होता तो दिसलाही नाही आणि रस्तेही केले नाही. आणि त्याच्याकडे गेलो आम्ही आमच्या समस्या घेऊन, तर म्हणजे तुमच्या वार्डातून आम्ही निवडून आलो नाही, तुमच्या वार्डातला तुमचा नगरसेवक वेगळा. जर इकडले 4 नगरसेवक आहेत तर आम्ही बोलायचं कोणाला किंवा आमचा प्रश्न मांडायचा कोणाला? गेल्या 25 वर्षात तर महानगरपालिकेने लक्ष दिलं नाही आणि नगरसेवकांनी दिलं नाही. त्यामुळे मला तरी असं वाटतं की बा मूलभूत सुविधाच नाही आहे तर काय विकास होणार? आता याच गार्डनला जवळपास 25 वर्ष झाले. त्यावेळेस खोडकेबाईंनी म्हटलं तर गार्डन करून देऊ तुम्हाला, अजूनपर्यंत गार्डन सुद्धा करून मिळालं नाही. 25 वर्ष आधी, 25 वर्षात ना निधी आला, रोजच सांगते आता निधी येईल, उद्या निधी येऊन तयार आहे, अजूनपर्यंत गार्डनचा निधीच भेटला नाही. मग नेमका विकास गेला कुठं? आणि विकास केला तर कोणाचा विकास केला? नगरसेवकांना स्वतः इथे घरं बांधले आणि स्वतःचाच विकास केला. आमच्या वार्डाचा तर विकास केलाच नाही आणि या कॉलनीत येऊन पाहिला नाही. मग विकासाची परिभाषा काय? नेमका हाच एक महत्वाचा मुद्दा आहे की विकास केला काय? नमस्कार आजी, काय होतं तुझं? माझं कसं हातच्या झाल्या लताराच्या, हे बगीचे वगैरे झाले लेकरांना खेळासाठी, काही खेळणे झाले, म्हाताऱ्या माणसाला बसायला थोडा जागा पाहिजे बगीच्यात, हे माझी मागणी आहे. नगरसेवकाला सगळी सोय. आणि हे जे कोणतं कालीन म्हणते रे, छायाकालीन नाव एकदम बदलाव करून टाकते. अशीच आहे असे म्हणते, चांगली अशी नाव नाही घे, अशीच आहे बा त्याच्यात असं कालनीमध्ये असं नाव घेतलं. तुम्ही काय सांगणार का? एवढं अमरावतीच्या अंदर एवढं मोठं गार्डन कुठंच नाही छाया कॉलनीच्या अंदर.
पण या गार्डनची काही सुधारणा नाही. कोणत्या विषयावर बोला ह्या गार्डनची काही सुधारणा नाही. झुले आहे ना, पोरासाठी खेळाली काही नाही आहे, काही फक्त नावासाठी एक बस शाळा काढली आहे. त्या गार्डनची काहीच सोय नाही. तर आता काकांनी तो प्रश्न मांडलाय की त्याचं उत्तर दिलेलं आहे की सध्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मंडळी की 1 वार्ड 4 प्रभाग आपल्याला निवडून द्यायचे आहे. तर ही प्रभाग प्रणाली जी आता आलेली आहे ही कितपत योग्य आहे की नाही, की त्रासदायक आहे, याबद्दल सांगायला. निवडून नवीन वाल्यांना नवीन निवडून द्यायला पाहिजे असं सगळं म्हणणं आहे. का करून का जुने लोक काही काम करू शकत नव्हते एवढं. हे थोडं काम केलं आहे, फक्त आम्ही केलं म्हणतो. नाही, माझा प्रश्न असा आहे काका की 1 वार्ड 4 प्रभाग झाले आहेत, म्हणजे आता आपल्याला 4 नगरसेवक निवडून द्यायचे. तर ही जी सिस्टीम आली आहे, हा जो निर्णय घेतलेला आहे, हा योग्य आहे की अयोग्य आहे? नाही, हा चुकीचा निर्णय, चुकीचा आहे निर्णय. अलग अलग हे पाहिजे. बाकीचं काय म्हणाल तुम्ही? अयोग्यच आहे. कारण ते कसं आहे, आपण जर काम घेऊन गेलो कोणतंही तर त्यानं असं नाही म्हटलं पाहिजे की हे माझ्याकडे वार्ड हा नाही आहे, हा भाग माझ्याकडे येत नाही तर मग ते काम होणार नाही ना. त्यामुळे हे चुकीचीच आहे. आम्हाला अयोग्यच वाटून तुम्ही काय म्हणाल की ही अयोग्य आहे? हो, अयोग्यच आहे. या आधी 4 वर्षाआधी 5 वर्षाआधी पण सुद्धा प्रभाग झाले होते. मागच्या त्या 5 वर्षाआधी 4 इकडे निवडून आले होते 4 मेंबर. आम्ही प्रत्येक मेंबरकडे जाऊन पाहत होतो. ज्यावेळेस तो आधी तर भेटतच नव्हता घरी. इकून तिकून घरी भेटला तर तुमच्या इकडला नगरसेवक मी नाही आहे, अमका आहे किंवा आमची लेडीज आहे. आम्ही त्यांच्या घरी गेलो तर ते म्हणतात का मी तुमच्या इकडून निवडूनच नाही आली. मी म्हणजे विकास तर होतच नाही. आणि विकासाचा तो निधीचा पैसा येतो तो जाते कुठं, हाच प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला एरवी जी महानगरपालिकेमध्ये चक्रा मारावं लागतात की ही फाईल भाऊ तिकडे जा, असं इकडे होईल असं तुम्हाला वाटतं? हो, असंच होणार आहे नेमकं. कारण कसं आहे, सत्ताच एकाच्या हाती नाही ना. आता 4 जणांच्या हाती सत्ता गेली, 4 नगरसेवक राहणार आहे. तर मग मनाचं कोणाला? पहिल्या वाल्याजवळ गेलो तर दुसऱ्याचं नाव सांगते, दुसऱ्या वाल्याजवळ गेलो तिसऱ्याचं नाव सांगते, तिसऱ्या वाल्याजवळ गेलो तर पहिल्या वाल्याजवळ जाऊ. म्हणजे नेमकं विकासही होत नाही, कामही होत नाही. चुकीची धारणा. इकडे एक महिला आपल्याकडे, त्यांच्याशी मी बातचीत करणार आहे. तुमचा नगरसेवक कसा असावा, तुमच्या मनात काय आहे आणि नेमका विकास म्हणजे काय असतो काही सांगा. तिथे काही मला माहिती नाही, पण माझ्या घरासमोरून नाली आहे साईडला, आणि माझी मुले किती वेळा नालीत पडलेली आहे. पण इकडे नगरसेवक चांगले काम करतच नाही. आमच्या घरी संडास नाही, पाही पण ते लक्ष देत नाही. तू कुठे गेलं, हे आहे का तुमच्याकडे, ते आहे का तुमच्याकडे, फक्त हे आहे त्याचे निर्णय, त्याच्या पुढे काही बनणार नाही. बरं, आता इकडे आपल्याकडे काही यंगस्टर्स आहेत, तरुणाई आहे. नमस्कार दादा, तुमचं चर्चेत मनापासून स्वागत आहे. की मला सांगा की भावी नगरसेवक आता निवडून येतील, पण महानगरपालिकेने असे कुठले ठोस पावलं उचलायला पाहिजे युथ लोकांसाठी? आता भावी नगरसेवकाबद्दल तुम्ही सर्वप्रथम बोलले आणि 4 वार्डाबद्दल तुम्ही काहीतरी बोलता. सर्वप्रथम मला म्हणणं पहिलं इतकंच आहे की आपण नागरिक, महानगरपालिकेने जो निर्णय घेतला आहे की 4 नगरसेवक उतरतील मैदानात, तो त्यांनी काही विचार करूनच घेतला असेल. काही 2 मिनिटाचा तो निर्णय नाही. पहिली गोष्ट, आपण इतके काही मोठे झालेलो नाही की आपण त्याबद्दल पहिली गोष्ट बोलायला पाहिजे. त्यांनी काहीतरी विचार केला असेल, काहीतरी कमिटी केली असेल, त्यावर त्यांनी सर्वे केला असेल आणि तेव्हा कुठं ते त्या डिस्कशनवर पोहोचले. आणि हे म्हणतात, आता 2-3 जणांचं मी बोलून घेतलं की नगरसेवकावर जातो तर नगरसेवक म्हणतो इकडला प्रभाग नाही. पहिली गोष्ट तर आपल्या समजायला पाहिजे की 25 वर्षापासून या प्रभागाचा विकास नाही झाला. त्याला जबाबदार ते नगरसेवक नाही, याला जबाबदार आपण लोक आहे. सामान्य जनता जोपर्यंत आवाज निवडतो. आणि काय झालं आहे आजकाल, राजनीतीतील जे काही ग्रुप आहे, कुठली पार्टी असू द्या, तर काय झालेलं आहे, काही लोक इकडल्या पार्टीत राहतात आणि काही लोक तिकडल्या पार्टीत राहतात. मग त्याच्यातून काय होते की दुश्मनी टाईप राहते. म्हणजे नाही, हा ऑपोजिशन पार्टीचा आहे आणि तोच जर व्यक्ती त्या नगरसेवकाकडे, करंट नगरसेवकाकडे जाईल आणि म्हणाला आमच्या प्रभागाचा विकास नाही झाला, तर तो नगरसेवक कुठल्या दृष्टीने पाहणार आहे? तर सामान्य जनता जोपर्यंत काय होत आहे, जे राजनीती जी आहे ना, म्हणजे राजनीतीचे आपापसात मधली मतभेद होते, याच्यात सामान्य जनतेचा नाश होतो. आपण इथं बसून सुद्धा म्हणूच शकतो की नाही, प्रभागाचा विकास नाही झाला, बगीचे नाही झाले, कुणाला खेळाली नाली नाही झाला, कोणामुळे झालं? मी सांगा ना, एकटा नगरसेवक कसा करणार आहे जोपर्यंत तुम्ही पावलं उठाल नाही? असं तुम्ही मला सांगा की बाकीचे इकडे पण प्रभाग आहे ना, त्यांचा विकास कसा झालाय? जनता का नगरसेवक चांगला हा पार्टी, पण तुमची जनता तेवढी जागरूक आहे. तुझ्या मते सांग मित्रा मला की विकासाची नेमकी परिभाषा काय? साधारण आपण आता सध्या बघतोय की निवडणूक आली की 6 महिन्याआधी चांगले चकपकीत रोड होतात, तर एकदम ते कुदळ पावडं घेऊन नगरसेवक जे निघतात की उद्घाटनाचा दिवसा तडाखा असतो, हाय स्मार्ट लाईट नेते, त्याच्या व्यतिरिक्त विकासाची परिभाषा काय आहे? माझ्या म्हणणे काय, मी या गोष्टीला मानत नाही की नगरसेवक शिकला असो कुठला असो, नगरसेवक कुठलाही असो. माझं म्हणणं आहे, सामान्य नागरिक, या प्रभागातला नागरिक एकदम जागृत राहायला पाहिजे आणि कुठल्याही पॉलिटिक्सच्या दबावाखाली नाही राहायला पाहिजे.
सामान्य नागरिकांनी जर आपली पावर ओळखली ना, आजचा सामान्य नागरिक काय करतोय जनतेतला की नाही, ते खूप मोठे लोक आहेत, ते फोर व्हीलर मध्ये घुमणारे लोक आहेत, त्यांच्याशी आपण म्हणजे जे हे म्हणते त्यांच्या विरोधात जाऊन आपल्याला आपली हे करायची नाही म्हणते. जोपर्यंत तुम्ही त्यांच्या विरोधात जात नाही तोपर्यंत आपल्या प्रभागाचा विकास होणार नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि जोही शिक्षित व्यक्ती असेल तो याच दृष्टीला बांधेल, कारण की जर सामान्य जनता जर काही बोलणार नाही तर कसं होणार आहे. आपण म्हणतो 25 वर्षापासून विकास नाही झाला, पण तुम्ही काय केलं त्या 25 वर्षासाठी? तुम्ही काही आवाज नाही उठवला गेला, आवाजच नाही उठवला, कसा होणार आहे? बिलकुल. इथे प्रभाग क्रमांक 17 गडगडेश्वरमध्ये आपल्याला काही प्रमाणात इथे महिला दिसत आहेत. नमस्कार, तुमचं चर्चेमध्ये स्वागत आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे की सगळ्यात पहिले सांगा की नगरसेवक तुमचा कसा असायला पाहिजे, तुमच्या मनात काय वाटतं? आम्हाला नगरसेवकांचा विकास करणारा पाहिजे आणि चांगले कामं केले पाहिजे त्यांनी. तर बगीचा खूप दिवसापासून म्हणजे करणं चालू होतं, पण जो आला तो इथं फक्त ट्रॅक्टर फिरवते आणि चालला जाते. आज गैकच खूप वर्ष झाले हेच कामं चालू आहे. खूप आता अंबा विहारचा आणि तिकडला पार्वतीनगरचे खूप बगीचे झाले, इथं काहीच विकास नाही. आणि आता आमची अशी अपेक्षा आहे बा की बगीचा झाला पाहिजे. तुमच्या नजरेतनं काकू तुम्हाला काय वाटतं की विकास म्हणजे काय असतो नेमका? विकास म्हणजे आता रस्त्याचे कामं झाले पाहिजे, पोरांचं शिक्षणही चांगलं झालं पाहिजे, पाण्याच्या सोयी बरोबर झाल्या पाहिजे सगळ्यांच्या, मंदिराचा विकास झाला पाहिजे, आपल्या आजूबाजूचाही विकास झाला पाहिजे. तुम्हाला पुढचा प्रश्न ताई माझा असा आहे की आता महानगरपालिकेत आपण नगरसेवक निवडत असताना तुम्ही त्याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टीचा बघा? तो म्हणजे चांगला पाहिजे, स्वभावाने चांगला पाहिजे आणि त्यांनी सगळे कामं आमचे जे आम्ही सांगू अपेक्षा त्या त्यांना पूर्ण केल्या पाहिजे, बस एवढीच अपेक्षा. वाटतं तुम्हाला तुमचा नगरसेवक तुम्हाला कसा पाहिजे? आम्हाला काम करणारा पाहिजे. काका, येथील लोकांनी बऱ्याचपैकी समस्यांचा पाडा वाचलेला आहे, तिथे विकास कामं झालेली आहेत. सर्वप्रथम तुम्हाला तुमचा प्रश्न आहे की तुम्ही नगरसेवक अथवा नगरसेविका निवडत असताना त्यात कुठल्या गोष्टी बघाल? नगरसेवक निवडताना सर्वप्रथम तो सुशिक्षित असावा. सुशिक्षित असा असावा जेणेकरून 10वी पास हा सुशिक्षित नाही, चांगला पोस्ट ग्रॅज्युएट किमान असावा नगरसेवक. आणि नगरसेवक आजकाल कसे करतात, आश्वासन खूप देतात, हे करू ते करून निवडून याच्या पूर्वी आश्वासन देतात, निवडून आले तर 4 वर्ष काही कोणाला दिसत नाही, बिलकुल दिसत नाही. विकास तर दूर झाला, लोकांचा विकास काय, रस्ता, नाली, लाईट, बस एवढं, त्यापुढे नाही. सुशिक्षित बेरोजगार आहे, त्याच्यावर थोडंसं त्यांना कामधंदा मिळाला पाहिजे, त्यासाठी काही उद्योगधंद्याची त्यांनी हे केली पाहिजे, छोटे मोठे उद्योगधंदे केले पाहिजे. आणि जे आश्वासन देते कोणताही नगरसेवक भावी असो एकटं आश्वासन देऊ नये. ज्या नगरसेवकानं जे आश्वासन दिलं किमान ते 100% पूर्ण करावं, एवढंच आश्वासन द्यावं. फुकट आश्वासन आणि खाली आश्वासन कोणीही नगरसेवकांनी भावी देऊ नये. यात काय फक्त लोकांचे मन ओळखतात, आम्ही हे करू आम्ही ते करू, पण प्रत्यक्षात कोणी काही करत नाही. आश्वासनाचा पूर येतात पण मनात एक त्याची जुळजुळी वाहत नाही त्या आश्वासनाची. भावी नगरसेवकांना सर्वांना ही विनंती आहे की कृपया येत्या 2017 मध्ये निवडून येणाऱ्या 4ही नगरसेवकांनी आश्वासन तेवढे द्यावे जे जेणेकरून आपल्या क्षमतेत असेल आणि परिपूर्ण करता येईल, एवढंच आश्वासन द्यावे. अन्यथा कोणतंही आश्वासन कोणत्याही नगरसेवकांनी देऊ नये. प्रभाग क्रमांक 17 गडगडेश्वरच्या नागरिकांनी इथे त्यांच्या समस्यांचा पाडा वाचलेला आहे. तर आता आपण होतो प्रभाग क्रमांक 17 अर्थात गडगडेश्वर मधील छाया कॉलनी. नमस्कार अमरावती महानगर पालिका इलेक्शन 2017 में आपकी अपेक्षाएं एवं आपकी समस्याएं जानने के लिए मैं शबनम आ रही हूँ आपके प्रभाग में. नमस्कार मंडळी, मी प्रसाद येतोय तुमच्याकडे अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017च्या या रणसंग्रामात. माझा उमेदवार कसा असावा? देखते रहिए VCN न्यूज पे रणसंग्राम 2017. पाहत रहा VCN न्यूज वर रणसंग्राम 2017. पाहत रहा VCN न्यूज. अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017च्या या निवडणूक रणसंग्रामामध्ये आम्ही येत आहोत आपल्या प्रभागापर्यंत. आपल्या समस्या, आपल्या अपेक्षा, आपला उमेदवार कसा असावा हे जाणून घेण्यासाठी बघत रहा GTPL सेटअप बॉक्स नंबर 72 वरती आणि UCN सेटअप बॉक्स नंबर 81 वरती रोज सायंकाळी 7 वाजता, पुन्हा प्रक्षेपण रोज रात्री 10 वाजता आणि परत एकदा रोज सकाळी 10 वाजता VCN न्यूज वरती निवडणूक रणसंग्राम.